जय हिंद एव्हरीवन. मी प्रोफेसर नितीन पालेराव, एसएम ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरायचं नाहीये, जेणेकरून एनडीए त्याच्यानंतर एसपीएसपी बद्दल नवीन नवीन अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी एक खास विषयावरती घेऊन आलेलो आहे आणि आजच्या विषयाचा जो चर्चेचा आपला विषय आहे तो आहे की 10वी पास नंतर एनडीए कसं करायचं आहे. 10वी पास नंतर एनडीए कसं करायचं आहे आणि त्याच्यानंतर आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये अधिकारी लेवल पर्यंत आपण कशा प्रकारे जाऊ शकतो, आज हा आपल्या चर्चेचा विषय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जय हिंद एव्हरीवन. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये अधिकारी व्हायचं आहे. आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये कुणाला पायलट व्हावं असं वाटतं, त्याच्यानंतर कुणाला डॉक्टर्स व्हावं वाटतं, त्याच्यानंतर कुणाला फ्लाइंग ऑफिसर वगैरे असे भरपूर त्या ठिकाणी पोस्ट आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला याच्यामध्ये कशा प्रकारे जाता येतं की आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये ॲज अन ऑफिसर रँकला जर जायचं असेल तर कुठल्या एक्झामच्या मार्फत आपण जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, नुकताच 10व्या वर्गाचा रिझल्ट लागलेला आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही चांगल्या मार्कने सुद्धा पास झालेले आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, 10वा वर्ग जो असतो तो आपल्या लाईफ मधला टर्निंग पॉईंट आहे. नेमकं आपल्याला एक संभ्रम असतो की नेमकं आपल्याला कुठल्या स्ट्रीम मध्ये जायचंय, कुठे जायचं आहे, नेमकं आर्टला ऍडमिशन घ्यायचं आहे की नंतर सायन्सला घ्यायचंय की कॉमर्सला घ्यायचंय. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की ज्याही विद्यार्थ्यांना आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये ॲज अन ऑफिसर रँकला जायचंय त्यांच्यासाठी एनडीए बेस्ट वे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ठरवायचंय की आपल्याला सायन्स घ्यायचंय की आर्ट घ्यायचंय की कॉमर्स घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला एवढीच माहिती सांगणार आहे की एनडीए म्हणजे काय आहे, एनडीए कोण करू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, फुल फॉर्म काय आहे एनडीएचा की नॅशनल डिफेन्स अकॅडमी हा एनडीएचा फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतर आपल्याला याची एनडीएची तयारी कशी करायची असते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला काय करायचं आहे की एनडीए जे असतं विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 2 पार्ट मध्ये पेपर हा डिवाइड असतो, मॅथमॅटिक्स आणि त्याच्यानंतर गॅट. आता बघा मॅथमॅटिक्स म्हटल्याच्या नंतर काय आहे की 11वी प्लस 12वीचा याच्यामध्ये बेस असतो. त्याच्यामुळे आपल्याला जी तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, ती 11वी 12वी सोबतच आपल्याला एनडीएचं प्रिपरेशन करायचं आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, गॅट म्हणजे काय, गॅट मध्ये तुम्हाला कुठूनही क्वेश्चन्स ते विचारू शकतात. परंतु आपल्याकडे 11वी 12वी सोबत जर आपण अगोदर 2 वर्षापासून जर त्याच्यामध्ये तयारी केली तर डेफिनेटली आपल्याला 100% रिझल्ट मिळू शकतो. 100% रिझल्ट मिळू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय असतं की एनडीए म्हटल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं असतं की एनडीए जर आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे एनडीएचं, जर आपण 11व्या वर्गापासून 11वी किंवा 12वी पासून जर त्याचं प्रिपरेशन केलं तर डेफिनेटली आपल्याला 100% रिझल्ट मिळतो. आता एनडीएची तयारी करत असताना नेमकं आपल्याला ऍडमिशन कुठे घ्यायचं आहे, त्याच्यानंतर प्रवेश कुठे घ्यायचा आहे, ती तुमची चॉईस आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कुठेही प्रवेश घेऊ शकता. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये ऑफिसर रँकला जाण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला 100% रिझल्ट पाहिजे असेल तर डेफिनेटली तयारी जी तुम्हाला अगोदर 2 वर्षापासून प्रिपरेशन करावं लागतं. त्याच्यानंतर जर तुम्ही ज्या रस्त्याने आपल्याला जायचं, ज्या गोल पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, त्याचं जर प्रिपरेशन आपण अगोदरपासून स्टार्टअप केलं तर डेफिनेटली रिझल्ट तुमचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एवढं सांगायचं होतं की आपल्याला एनडीएची तयारी कुठून करायची आहे, कशी करायची आहे. तर एनडीएची तयारी जी आहे विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास नंतर तुम्ही 11वी 12वी पासून चालू करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, एनडीए बद्दल, त्याच्यानंतर आर्मी नेव्ही एअरफोर्स बद्दल, डिफेन्स बद्दल तुम्हाला कुठल्याही एक्झामचं इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा काही प्रॉपर तुम्हाला गाईडलाईन पाहिजे असेल तर खाली इन्स्टिट्यूटचे मी नंबर्स दिलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही मला कॉल करू शकता. त्याच्यानंतर एनडीए बद्दल अजून काही क्युरीज असतील की एज किती आहे, सिलेबस किती, सिलेबस काय काय असतो, त्याच्यानंतर कुठे कुठे फॉर्म भरायचा, कोण फॉर्म भरू शकतं, तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील तर ते मला कमेंट्स मध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता. तर मी परत भेटेल तुम्हाला एक नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.